ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सचिन अस्मिताला विचारतो, अस्मी, अगं अर्जुन घरी आहे का? तर अस्मिता मध्ये माहीत नाही रे, पण तू का विचारतोयस? तुला त्याच्याशी काही बोलायचं वगैरे आहे का? तर सचिन म्हणतो नाही. ओ पण आजकाल तो बराच बिझी असतो ना, म्हणून म्हटलं घरी आहे की आजही कामासाठी बाहेर निघून गेला आहे. तर अस्मिता म्हणते, त्याचं तर काहीच सांगता येत नाही. तुला माहीत आहे का आतापर्यंत अर्जुनचा रेकॉर्ड आहे, अर्जुन एकही केस कधीही हरलेला नाही. एक नामवंत आणि एक यशस्वी वकील म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी खरंच किती छान आहे ना, पण त्याच्या कोणत्या केसेसबद्दल तुला काही माहीत आहे का, म्हणजे एखाद्या क्लायंटबद्दल वगैरे? तर अस्मिता म्हणते नाही रे, पण तू का असं विचारतोयस? तर सचिन म्हणतो नाही म्हणजे. तर त्याचवेळी आता तिथे अर्जुन आलेला असतो. अर्जुन अस्मिताला विचारतो, येऊ का आत? तर अस्मिता म्हणते, अरे ये ना सचिन, आताच तुझ्या केसेसबद्दल विचारत होता. अर्जुन विचारतो, का, कशासाठी? सचिन म्हणतो, काही नाही रे आमच यासारख्या सर्वसामान्य माणसाला कोर्टाच्या कामकाजाबद्दल माहीत नसतं ना, म्हणून म्हटलं सहज अस्मिताला विचारावं. तर अर्जुन म्हणतो, हो का, पण खरं सांगू का, तुझ्यासारख्या माणसाला कोर्टाचं कामकाज न कळालेलंच बरं, आणि कोर्टात काय चालतं हे न कळालेलंच बरं. अस्मिता म्हणते, अरे असं का बोलतोयस तू? अर्जुन म्हणतो, काही नाही. असं म्हणतात ना, शहाणे माणसांनी कधी कोर्टाची पायरी चढू नये, म्हणून म्हटलं बाकी काही नाही. आणि हो सचिन, तुला जर वाटत असेल ना किंवा असंच काही महत्वाचं असेल, तर मी एक ना एक दिवस तुला कोर्टात नक्कीच घेऊन जाईन. असं म्हणत आता अर्जुनने सचिनला चांगलंच सुनावलेलं असतं, परंतु अस्मिताला मात्र याचा काही अर्थ कळालेला नसतो. सचिनला मात्र हे सगळं काही बरोबर कळालेलं असतं आणि त्यामुळे सचिन शांतच असतो. अर्जुन हसतच म्हणतो, आपण नंतर बोलूया ना या विषयावर अस्मिताई. तू चल, तू माझ्यासोबत पटकन चल. असं म्हणत अर्जुन अस्मिताला बाहेर घेऊन येतो. इकडे मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे आता साक्षी प्रियाला म्हणते, तू इतके दिवस ही गोष्ट लपून ठेवलीस, याचा अर्थ यामागे तुझा नक्कीच काहीतरी स्वार्थ असणार. तर प्रिया म्हणते, अगं नाही ग बाई, माझा कसला स्वार्थ नाहीये. खरं सांगू का, तू जिवंत आहेस हे मला कळालं. मग म्हटलं तुला भेटावं, तुझ्याशी बोलावं, म्हणून मी इथपर्यंत आले आहे. पण आले तर काय, बाहेर पोलीस होते. पोलिसांना पाहून तर मी पूर्णपणे घाबरून गेले होते. मला तर वाटलं होतं की आता तुला पोलीस पकडणारच, परंतु नशिबाने तू वाचली आहेस. तर आता साक्षी प्रियाला म्हणते, आज तू पोलिसांना माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाहीस, त्यासाठी खरंच थॉक्स. आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला आहे. तर प्रिया म्हणते, अगं असं का बोलतेस तू? मी असताना असं काही होईल का? अगं मी तुझ्या सोबतच आहे. पण साक्षी, मला एक सांग, तू जिवंत आहेस आणि तू वेश बदलून राहतेस हे कोणाकोणाला माहीत आहे? साक्षी म्हणते, खरं तर ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती, परंतु आजकाल कोणीतरी मला धमक्यावर देण्याचं, माझ्या भूतकाळातील गोष्टी माझ्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या ज्या गोष्टी माझ्या समोर येतात त्यावरून असं वाटते की त्या व्यक्तीला माहीत आहे की मी जिवंत आहे, पण ती व्यक्ती कोण आहे मला नाही माहीत. पण एवढं मात्र नक्की, जी कोणी व्यक्ती असेल ना, तर ती अण्णांची आणि माझे शत्रूच असेल. आता मात्र प्रिया नाटक करत म्हणते, खरंच साक्षी काय सांगतेस तू? हे तुला कोणीतरी धमकी देण्याचा प्रयत्न करतंय साक्षी. खरंच हे खूप भयंकर आहे. पण साक्षी, तू का घाबरतेस? अगं अण्णा सर असताना तुला घाबरायची काहीच गरज नाही. अण्णा सरांना जर एकदा कळालं ना, तर अण्णा सर स्वतः त्या ब्लॅकमेलरला पकडतील आणि त्याचा कोतळाच बाहेर काढतील. अण्णा सरांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुझ्यासाठी ते काहीही करू शकतात. साक्षी, अण्णा सर कसे आहेत? कारण बरेच महिने झाले त्यांची आणि माझी भेट घडली नाही ना, म्हणून काळजी वाटली म्हणून विचारलं. असं म्हणत प्रिया नाटक करू लागते. तर साक्षी रडतच म्हणते, मला माहीत नाही. तर प्रिया नाटक करत म्हणते, म्हणजे अण्णा सर कुठे आहेत हे तुला माहीत नाही का?
साक्षी म्हणते नाही प्रिया, अण्णा माझे कुठे आहेत, मला काहीच माहीत नाहीये. अगं गेले कित्येक दिवस अण्णा गायब आहेत. महिना झालाय मी त्यांचा शोध घेत आहे, परंतु अण्णा कुठेच सापडत नाहीयेत. त्यांचा मला मेसेज कॉल काहीच नाहीये. मला खरंच अण्णांची खूप काळजी वाटत आहे. या क्षणी माझे अण्णा कुठे आहेत मला खरंच काही माहीत नाहीये. प्रिया नाटक करत म्हणते साक्षी, तू हे काय सांगतेस, म्हणजे अण्णा सर गायब आहेत आणि तू हे मला आत्ताच सांगतेस. साक्षी म्हणते मग मी काय करू सांग ना. प्रिया म्हणते साक्षी, तू काळजी करू नकोस, अण्णा सरांना काहीही होणार नाही. आणि साक्षी, अण्णा सरांना शोधण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे. मी अण्णांना शोधेन, पण हो तोपर्यंत तू इथून बाहेर पडू नकोस, कारण तो ब्लॅकमेलर तुला काहीही करू शकतो. तू कुठेही जाऊ नकोस. तर साक्षी म्हणते हो, पण तू कसा शोधणार आहेस अण्णांना, कारण गेला महिनाभर मी अज्ञानांना शोधण्याचा प्रयत्न करते, तर अण्णा मला सापडत नाहीयेत, तर तुला कुठून सापडणार आहेत. तर प्रिया म्हणते तू बोलतेस ते अगदी खरं आहे, मलाही माहीत आहे ही गोष्ट खरंच खूप कठीण आहे. हे काम कठीण आहे, परंतु कदाचित अर्जुन किंवा किल्लेदार यांना माहीत असतील ना की अण्णा कुठे आहे. मग मी यांच्यावर लक्ष ठेवते, म्हणजे आपल्याला कळेल की अण्णा सर नक्की कुठे आहेत आणि मग त्यांना शोधणं सोपं जाईल. तर साक्षी प्रियाला म्हणते पण प्रिया तू स्वतःची काळजी घे. प्रिया म्हणते मी काळजी तर घेईन आणि अण्णांना तर शोधन, पण एक प्रॉब्लेम आहे. साक्षी म्हणते काय झालं, कोणता प्रॉब्लेम. तर प्रिया नाटक करत म्हणते साक्षी, अगं मी जरी अण्णा सरांना शोधलं, त्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांचा विश्वास कसा बसणार आहे की मी त्यांची तुझी मदत करत आहे. ते तर माझ्यावर अविश्वासच दाखवतील ना. असं म्हणत प्रिया नाटक करत साक्षीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे अश्विन आता अर्जुनला मदत करायला तयार झालेला असतो. आता ठरल्याप्रमाणे अश्विन, अर्जुन, सायली आणि चैतन्यला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो. आता अश्विन डॉक्टर सौरभ यांची ओळख करून देत अर्जुनला म्हणतो, दादा डॉक्टर सौरभ या हॉस्पिटलमध्ये कित्येक वर्ष असोसिएट काम करत आहेत आणि हा माझा खूप जवळचा मित्र आहे. तर अर्जुन सौरभला म्हणतो, हाय सौरभ, 2 वर्षापूर्वी याच हॉस्पिटलमधून आम्हाला एक डेड बॉडी मिळाली होती आणि ती डेड बॉडी आमच्या आत्याची आहे, म्हणजेच प्रतिमा किल्लेदार यांची आहे असं सांगण्यात आलं होतं आणि त्यावेळी DNA रिपोर्टही मॅच झाले होते आणि म्हणूनच ती डेड बॉडी आम्ही ताब्यात घेतली. परंतु 2 वर्षानंतर आत्या आम्हाला सापडली. ती जिवंत आहे, ती आमच्या सोबत आहे, परंतु ही डेड बॉडी आम्हाला इथून देण्यात आली होती. मग ती डेड बॉडी नक्की कोणी मॅनेज केली होती आणि ती डेड बॉडी कोणाची आहे या सगळ्याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे आणि त्यासाठीच आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे आणि यासाठी आम्ही कोर्टाची परवानगीही घेतली आहे. त्याच हे लेटर. असं म्हणत आता अर्जुन सौरभच्या हाती कोर्टाचा लेटर देतो. सौरभ ते चेक करतो आणि त्यानंतर अर्जुनला म्हणतो, या केसविषयी मला अश्विनने अगोदरच सांगितलं होतं. मला तर ही गोष्ट काहीच माहीत नव्हती. खरं सांगायचं तर ही गोष्ट आमच्या हॉस्पिटलमध्ये घडलीच कशी याच गोष्टीचा मी विचार करत आहे. आणि त्याचवेळी आता डॉक्टर सौरभ यांचे असिस्टंट तिथे काही फाईल्स घेऊन येतात आणि ते सौरभकडे देत म्हणतात, सर या फाईल्स. ते निघून जातात. तर त्यानंतर सौरभ त्या सर्व फाईल अर्जुनकडे देतो आणि म्हणू लागतो, हे सर्व काही त्या दिवशीचे रिपोर्ट आहेत. खरं तर अश्विनने मला अगोदरच फोन केला होता आणि म्हणूनच या सगळ्याच गोष्टी अगोदर मॅनेज करता आल्या. अर्जुन आतात या सर्व फाईल पाहत असतो. तर डॉक्टर सौरभचे आभार मानत अश्विन म्हणू लागतो, सौरभ खरंच आज तुझी खूप मदत होत आहे. तर सौरभ म्हणतो, अश्विन असं काही नाहीये, आपली मैत्री तर आहेच, परंतु शेवटी हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा पण प्रश्न आहे. आज हे सत्य कळायलाच हवं की नक्की काय घडलं होतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही या फाईल चेक करा, तोपर्यंत मी राऊंडला जाऊन येतो. असं म्हणत सौरभ राऊंडसाठी निघून जातो. तर त्यानंतर अर्जुन, चैतन्य, अश्विन सर्व डॉक्युमेंट चेक करत असतात.
तर त्याचवेळी चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट अगदी नीट तपासून पाहावे लागतील, नक्कीच काहीतरी आपल्या हाती पुरावा लागू होऊ शकतो. आणि त्याचवेळी चैतन्याचा एका रिपोर्टवर लक्ष जातो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन एक मिनिट, तू बघितलीस का ही तारीख? अरे, आपल्याजवळ जे रिपोर्ट आहेत त्याची तारीख आणि ही तारीख खूप वेगळी आहे, दोघांमध्येही खूप फरक आहे आणि ही एंट्री सुद्धा वेगळी आहे. आता अर्जुन चैतन्य या दोघांच्याही या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागतो. तर त्याचवेळी सायली म्हणते, म्हणजे अजून इथे गोंधळ आहे? तर अर्जुन म्हणतो की हो, हे सगळं काही कोणीतरी व्यवस्थित प्लॅन करून केलं आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीची शहानिशा आता आपल्याला करावीच लागेल. अर्जुन अश्विन आणि चैतन्याला म्हणतो, आता आपल्याला मॉर्गमध्ये जावंच लागेल, तिथेच आपल्याला सगळ्या गोष्टी समजणार आहेत. तर अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा, मॉर्गचे सर्व रिपोर्ट आपल्याला सौरभ देणारच आहे, त्यामुळे आपल्याला सगळी माहिती समजणार आहे. अश्विन, तू एक काम कर, सौरभशी बोल आणि मॉर्गमध्ये आणि इथे सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत, ते सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न कर. आता मॉर्गचे सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती लागले तरच आपल्याला कळणार आहे की हे सगळं काही कोणी केलं होतं आणि हे सगळं कोणी मॅनेज केलं होतं. या सगळ्याचे पुरावे त्याचवेळी आपल्या हाती लागणार आहेत. तर अश्विन म्हणतो, हो दादा, तू बोलतोयस ते अगदी खरं आहे. आपल्याला आता मॉर्गमध्ये जाऊन सगळी तपासणी करावी लागेल, जेणेकरून आपल्या हाती आपल्याला हवे असणारे पुरावे लागू शकतात. तर अश्विन अर्जुनला म्हणतो, सौरभ आपल्याला किती मदत करतोय, त्यांनी मॉर्गचे पेपर किती सहज शोधून दिलेत आपल्याला. तर अर्जुन म्हणतो, हो ना. आता अर्जुन आणि अश्विन सर्व पेपर चेक करत असतात. तर सायली त्यांना विचारते, काय आहे या पेपरमध्ये, आपल्यासाठी काही उपयोगाचं आहे का? तर अर्जुन म्हणतो की हो, हे सगळं काही नक्कीच आपल्याला उपयोगी येऊ शकतं. आणि म्हणूनच अर्जुन आणि चैतन्य अश्विन सर्व पेपर अगदी पडताळून पाहत असतात. आणि त्याचवेळी अर्जुनच्या नजरेस पडते ती एक महत्वाची गोष्ट आणि म्हणूनच अर्जुन अश्विनला विचारतो, अश्विन, हे नंबर कशाचे असतात? तर अश्विन अर्जुनला म्हणतो, अर्जुन, मॉर्फमध्ये ज्या डेड बॉडी येतात त्यांच्यासोबत एक रिसेट असते आणि त्या रिसेटचा हा सिरियल नंबर आहे आणि त्या डेड बॉडीवर असणारा हा नंबर त्यांची माहिती, त्यांची ओळख आणि त्यांच्या नातेवाईकांना डेड बॉडी दिली जाते. या सगळ्याची इन्फॉर्मेशन त्या सिरियल नंबरवरच अवलंबून असते. तर अर्जुन म्हणतो, मग हे सिरियल नंबर अगदी क्रमवार असायला हवेत ना? तर अश्विन म्हणतो, हो. तर अर्जुन म्हणतो, पण इथे तसं नाहीये. जे हो, तसं नाहीच आहे. म्हणजे बघनाथ 4142-43 हे तीनही नंबर सेम आहेत. आणि त्यानंतर हो, मग अश्विन, या सिरियल नंबरप्रमाणेच फो 4ची डेड बॉडीची नोंदच केली नाहीये. तर चैतन्य म्हणतो, याचा अर्थ या डेड बॉडीची नोंद केली नाहीये. ही डेड बॉडी मॉर्फ मध्ये आलीच नाहीये आणि कुठल्या नातेवाईकांकडे देण्यात आलीच नाहीये किंवा ही परस्पर बाहेर घेऊन जाण्यात आली आहे. याचा अर्थ काय असू शकतो? अर्जुन आता सर्वच जण विचार करू लागतात. तर सायली मते, कदाचित हा तोच मृतदेह नसेल ना, की जो मृतदेह आपल्याला देण्यात आला होता. आपला संशय खरा ठरत आहे. याचा हा भक्कम पुरावा आहे. ज्या अर्थी नोंद केलीच गेली नाहीये त्या अर्थी कदाचित ही डेड बॉडी असू शकते, जी डेड बॉडी आपल्याला देण्यात आली होती. आता अर्जुन, चैतन्य, अश्विन या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतात. 2 वर्षापूर्वीचा हा गुंता सोडवणंच सगळ्यांसाठीच खूप कठीण जात असतं. आता अर्जुन अश्विन म्हणतो, अश्विन, सौरभ आपल्याला मॉर्गच सीसीटीव्ही फुटेज देणार होताना, ज्या दिवशी प्रतिमात्यांची खोटी डेड बॉडी आपल्याला देण्यात आली त्या दिवसाच सीसीटीव्ही फुटेज सौरभ आपल्याला देणार होता. तर अश्विन म्हणतो की हो, मी सौरभला कॉल करतो आणि विचारतो. असं म्हणत अश्विन आता सौरभला कॉल करायला घेतो. तर त्याचवेळी डॉक्टर सौरभ यांचे असिस्टंट त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, सर, डॉक्टर सौरभ यांनी हा पेनड्राईव्ह दिला आहे. अश्विन तो पेनड्राईव्ह घेतो आणि अर्जुनला म्हणतो, ज्या दिवशी प्रतिमा
त्यांची खोटी डेड बॉडी आपल्याला देण्यात आली त्याच दिवशीचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे. आपल्याला आत्ताच्या आत्ता हे सगळं काही चेक करावं लागेल. आता अर्जुन लगेच आपला लॅपटॉप घेतो आणि लॅपटॉपला पेनड्राईव्ह कनेक्ट करत आता सर्वच जण सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्की काय घडलं आहे ते पाहत असतात. आता हॉस्पिटलच्या आवारामध्ये एक अनोळखी व्यक्ती आलेली असते. नर्स तिथून निघून जातात. त्या संधीचा फायदा घेत ती व्यक्ती ती डेड बॉडी घेऊन तिथून निघून जात असते. तर आता अश्विन विचारू लागतो, हा आता कोण आहे? अर्जुन म्हणतो, हा तोच माणूस आहे ज्या माणसाने ही डेड बॉडी मॅनेज केली होती. म्हणजे आता 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताची प्रतिमा त्यांची डेड बॉडी देण्यामागे या माणसाचाच हात होता. तर सायली म्हणते, कदाचित हा तोच माणूस आहे जो आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. हाच माणूस आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे असं म्हणत आता सायरीने अर्जुनला सांगितलेलं असतं की आता आपल्याला काही करून या माणसापर्यंत पोहोचावं लागेल, त्याला शोधावं लागेल, तरच आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळू शकतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया साक्षीला म्हणते, साक्षी अगं अण्णा सर मला सापडले. मी जरी त्यांना शोधून काढलं तरी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवायला हवा ना, कारण तुला तर माहीत आहे एवढं सगळं घडल्यानंतर ना सर काही झालं तरी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि मी जर त्यांना शोधलं आणि घरी घेऊन येण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना असंच वाटेल की मी त्यांना धोका देत आहे. साक्षी तुला आठवतं ना ज्यावेळी आपण दोघेही जेलमध्ये होतो त्यावेळी? तर आता साक्षीला तो प्रसंग आठवतो ज्यावेळी प्रिया आणि साक्षी दोघेही जेलमध्ये असतात. त्यावेळी महिप्त शिकरेनी प्रियाचा गळा आवडलेला असतो आणि म्हणालेले असतात, आता मी तुला जिवंत सोडणार नाही, माझा तुझ्यावर असा अजिबातच विश्वास नाही. तर साक्षी म्हणते, हो तो क्षण मला अजूनही आठवतोय. तर प्रिया म्हणते, म्हणूनच तर मला भीती वाटत आहे की मी जर अण्णांना शोधलं आणि अण्णांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर आता साक्षी प्रियाला म्हणते, परंतु प्रिया मला एक सांग, तू खरंच अण्णांना शोधू शकतेस का? तर प्रिया साक्षीला म्हणते, जर सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरी कान आणि डोळे उघडे ठेवलेत ना तर सगळ्या गोष्टी कळू शकतात. आणि तू काळजी करू नकोस, काहीही झालं तरी आता मी अण्णांचा शोध घेणारच आहे, अण्णांना शोधून काढणारच आहे. परंतु साक्षी त्यांचा विश्वास बसावा त्यासाठी तू एक काम करशील का? साक्षी म्हणते, काय करू सांग ना. तर प्रिया साक्षीला म्हणते, साक्षी तुझा एक व्हिडिओ बनव, म्हणजे तुला जो आता त्रास होतोय त्याबद्दल तू त्या व्हिडिओमध्ये बोल आणि हो मी तुला कशी मदत करतीय, तुझा माझ्यावर विश्वास आहे, हे सगळं काही त्यात बोल, म्हणजे अण्णांनाही कळेल की खरंच मी तुमच्या बाजूने आहे. प्रिया प्लीज माझ्या अण्णांना शोध, मी खरंच खूप थकली आहे. एवढा सगळा शोध घेऊनही अण्णा सापडत नाहीयेत. प्रिया शोशील ना माझ्या अण्णांना? प्रिया म्हणते, साक्षी रिलॅक्स, मी तुला म्हटलं ना की मी अण्णांचा शोध घेईन, पण तो व्हिडिओ तू बनवायला तयार आहेस ना? तर साक्षी म्हणते, हो आपण आताच बनवूया का? तर प्रिया म्हणते, हो आपण लगेच बनवायला घेऊयात. तर त्यानंतर आता प्रिया या सगळ्यात आपली पोळी भाजून घेत असते. प्रिया म्हणते, साक्षी चल आपण एक व्हिडिओ बनवूया की ज्यामुळे अण्णांचा माझ्यावर विश्वास बसेल. तर आता प्रिया व्हिडिओ काढायला सुरुवात करते. तर साक्षी उभी राहते आणि म्हणू लागते, अण्णा माझ्या जीवाला धोका आहे. या क्षणी मला घाबरून राहावं लागत आहे. माझ्या जीवाला एवढा धोका आहे की मी घराबाहेरही पडू शकत नाही. अण्णा अशी कोणीतरी व्यक्ती आहे की जी व्यक्ती मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणीतरी मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. कोणीतरी अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला माहीत आहे की साक्षी शिकरे जिवंत आहे आणि म्हणूनच ती मला संपवायला निघाली आहे. मला असं वाटते ती व्यक्ती एकतर माझा जीव तरी घेईल, नाहीतर एकतर ती मला पोलिसांच्या तावडीत तरी देईल. खरं तर आज मी पोलिसांच्या तावडीतून सुटली आहे ते फक्त प्रियामुळे. आज मला प्रियाने वाचवलं आणि म्हणूनच पोलिसांपासून मी मला स्वतःला वाचवू शकले. आज प्रियाची खरंच मला खूप मदत झाली आहे.
आज खरं तर प्रियानेच मला वाचवलं आहे, परंतु यापुढे माझ्या बाबतीत काय घडेल काय होईल मला काहीच कळत नाहीये, असं म्हणत रडतच आता साक्षीने तिचा एक व्हिडिओ बनवलेला असतो. आता साक्षीने प्रियावर विश्वास ठेवून तिला व्हिडिओ बनवायला दिलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नागराज काका महिप्त शिकरेचा विश्वासू माणूस रघु याला भेटायला बोलवतात आणि म्हणतात, रघु, तू महिपचा विश्वासू माणूस आहेस आणि म्हणूनच मी तुला भेटायला बोलावला आहे. तर आता रघु विचारतो, परंतु साहेब कधी येणार आहेत? साहेब लवकरात लवकर यायला हवेत, आम्ही सर्वजण त्यांची वाट पाहत आहोत. तर नागराज काका म्हणतात येणार आहे, तसा त्याचा मेसेज आला होता. तर आता हे ऐकल्यानंतर रघु विचारतो, मेसेज म्हणजे साहेब ठीक आहेत ना? तर नागराज काका म्हणतात, हो, तो ठीक आहे, कारण सध्या त्याच्या मागावर पोलीस आहेत, त्यामुळे तो इथे तरी येऊ शकत नाही, पण त्याने तुझ्यावर एक जबाबदारी सोपवली आहे. त्याने मला एक तुझ्यावर जबाबदारी टाकायला सांगितली आहे. तर रघु म्हणू लागतो, कोणती जबाबदारी, काय करायचं आहे? मी माझ्या साहेबांसाठी काहीही करू शकतो, महिप्त सरांसाठी काहीही. नागराज काका म्हणतात, ते तर मला माहीतच आहे रे, आणि म्हणूनच तुझ्यावर विश्वास ठेवून त्याने तुझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे. तर रघु नागराज काकांना म्हणतो, सांगा ना नक्की साहेबांनी माझ्यावर कोणती जबाबदारी टाकली आहे? तर नागराज काका रघुला म्हणतात, रघु महिप्तच जून गॅरेज तुला माहीत असेल ना? रघु म्हणतो की हो, ते गॅरेज मला चांगलंच माहीत आहे. तर नागराज काका म्हणतात, त्या गॅरेजमध्ये महिप्तने एका व्यक्तीला डांबून ठेवला आहे आणि त्याच व्यक्तीवर म्हणजे त्या गॅरेजवर तुला पहारा द्यायचा आहे. तर आता रघु म्हणतो, काहीच हरकत नाही, मी देईन ना, मी पहारा देईन, तुम्ही काळजी करू नका. नागराज काका म्हणतात, पण तुला एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आतली व्यक्ती बाहेर यायला नको आणि बाहेरची व्यक्ती काही झालं तरी आत जायला नको. तू सुद्धा आत जायचं नाहीये. ती व्यक्ती कोण आहे हे तू सुद्धा पाहायचं नाहीये, कारण तसं नागराजने सांगितलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीने कितीही स्वतःला सोडवण्याचा, कितीही आदळापट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तू आतमध्ये जायचं नाही. फक्त जर असं काही वाटलं तर मला फोन करायचा. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, या कामामध्ये कोणत्याही प्रकारची चूक व्हायला नको. जर या कामामध्ये कसली चूक झाली तर या सगळ्याला जबाबदार फक्त तू असशील आणि मग तू आणि महिप्त आहात. मी तर काहीच बोलू शकत नाही. रघु म्हणतो, नाही साहेब, माझ्या हातून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही आणि महिप्त साहेबांसाठी मी काही करू शकतो. आता जाऊन मी नक्कीच लक्ष ठेवेन आणि तुम्ही काळजी करू नका, माझ्या हातून कोणतीही चूक होणार नाही. तर नागराज काका म्हणतात, शाबास, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आता रघु गॅरेजच्या दिशेने निघून जातो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सचिन सतत त्याच गोष्टीचा विचार करत असतो. अर्जुनच्या ट्रस्ट तर स्टडी रूममध्ये मिळालेला तो साक्षीचा फोटो आणि सचिन ज्या व्यक्तीला भेटायचा ती म्हणजे सॅम. आता ती व्यक्ती सॅम म्हणजेच साक्षी शिकरे आहे. याबद्दल सचिनला तर काहीच माहीत नसतं. सचिनला सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायचा असतो आणि म्हणूनच सचिन आता लॅपटॉपवर गुगलवर सर्च करतो की पनवेलमधील खेम्स केस. आता मात्र त्यावेळी महिप्त शिखरे आणि साक्षी शिखरे यांची आश्रम केस समोर दिसून येते. तर महिप शिखरे ज्यावेळी साक्षी शिखरे गेली आहे याच्या जगात नाही हे सगळीकडे अफवा पसरतात, त्यावेळी मीडियासमोर ते म्हणालेले असतात, माझी एकुलती एक साक्षी शिखरे आज या जगात नाहीये, परंतु ज्यांनी कोणी हे केलं आहे त्यांना मी सोडणार नाही. आता अण्णा म्हणजे साक्षीचे मामा नसून वडील आहेत हे सत्य तर सचिन समोर आलेलंच असतं, परंतु त्यानंतर साक्षी शिखरे हिच्याही खोटो सचिनने पाहिलेला असतो. आता सचिनच्या लक्षात येतं की ज्याला आपण सॅम म्हणून भेटत होतो तीच साक्षी शिखरे आहे. सचिन म्हणतो, ही तर सॅम आहे ना, मग ही अर्जुनच्या केसमध्ये काय करत आहे? आता मात्र हळूहळू त्याला सगळं काही कळू लागलेलं असतं
आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तिथे अस्मिता आलेली असते. अस्मिता आता सचिनच्या लॅपटॉपवर तो फोटो पाहते आणि म्हणते, अळी ही तर अर्जुनची केस आहे. अर्जुनने या केससाठी खरंच खूप मेहनत घेतली होती, परंतु तू काही पाहतोयस. तर सचिन म्हणतो, मी तुला म्हणालो ना की मला या कोर्टाच्या कामकाजाबद्दल जाणून घ्यायचं आहे, म्हणूनच मी गुगलवर सर्च केलं की पनवेलमध्ये झालेल्या फेम्स केस आणि त्यामध्ये हीच केस माझ्या समोर आली. तर अस्मिता सचिनला म्हणते की हो, ही केस खरंच खूप मोठी होती. खरं सांगायचं तर तुला केसबद्दल जाणून घ्यायचं असेल ना, तर अर्जुनला विचार. अर्जुन सगळं अगदी तुला डिटेल्समध्ये सांगेन आणि कोर्टाच्या केसेस खूप इंटरेस्टिंग असतात, त्यामुळे अर्जुन तुला नक्कीच याबद्दल माहिती सांगेल. परंतु सचिन मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सचिनचं सत्य समोर येताच सचिनला काय करावं काहीच कळत नाही. तर इकडे प्रियाने जे पोलीस मॅनेज केलेले असतात त्यांना पैसे देते आणि म्हणते, हे घ्या. आता ते पोलीस म्हणून आलेली व्यक्ती पैसे चेक करते आणि म्हणते, मॅडम एवढेच पैसे? अहो, मी एवढी छान ॲक्टिंग केली, शिवाय या कपड्यांचं भाडंही द्यायचं आहे. तर प्रिया म्हणते, त्यातूनच द्यायचं आहे. आणि हो, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत पुन्हा पनवेलमध्ये यायचं नाही जा, असं म्हणत प्रिया त्या माणसांना पाठवून देते. आता प्रियाने खोट्या पोलिसांच्या मदतीने साक्षीचं मन जिंकलेलं असतं, साक्षीचा विश्वास संपादन केलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं घडलेला सर्व प्रकार आता अर्जुन रविराज सरांना सांगतो. आता रविराज सर अर्जुनला म्हणतात, सथर्भने सुद्धा हे कबूल केलं आहे की हा गुन्हा, ही चूक त्यांच्या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे. तर अश्विन म्हणतो की हो, त्यांच्या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे झालीच आहे, तरी सुद्धा आपल्याला सथर्भने खूप मोठी मदत केली आहे. खरं तर त्याने तसं सांगितलेही आहे की या केसमध्ये तुम्हाला कोणतीही मदत लागली तरी मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. तसं पण या मॉबच्या असणाऱ्या डिटेल्सबद्दल कोणालाही एक्सेस देण्याची परवानगी नसते आणि तरीसुद्धा सथर्भने आपल्याला मदत केली. या मॉबचे सर्व रिपोर्ट आपल्याला त्याने सहज उपलब्ध करून दिलेत. सगळे रिपोर्ट, सगळ्या फाईल त्यांनीच आपल्याला मॅनेज करून दिले आहेत. त्याच्यामुळेच आपल्याला हे सगळं सत्य शोधायला खरंच खूप मदत झाली. आणि त्याने आपल्याला महत्त्वाचं म्हणजे त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेजही दिलं आहे. हे बघ, आपल्याकडे ते आहे, असं म्हणत रविराज सरांना आता अर्जुन सीसीटीव्ही फुटेज दाखवू लागतो. ज्या दिवशी जो काही प्रसंग घडलेला असतो तो सगळा प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर झालेला असतो. आता अर्जुन तोच पुरावा रविराज सरांना दाखवतो. त्यावेळी रविराज सरांच्याही लक्षात येतं की ही बॉडी मॅनेज केली गेली आहे. अर्जुन रविराज सरांना म्हणतो, हा तो त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी प्रतिमा त्यांची खोटी डेड बॉडी आपल्याला देण्यात आली होती. आता रविराज सर तो व्हिडिओ पाहतात त्यावेळी त्यांना धक्काच बसतो. एक व्यक्ती बॉडी कशा प्रकारे मॅनेज करत आहे हे सगळं काही सीसीटीव्हीमध्ये दिसत असतं. तर सायली म्हणू लागते, हा तोच व्यक्ती आहे की जी व्यक्ती आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकते. याच व्यक्तीला या सगळ्याबद्दल माहिती असू शकते आणि याच व्यक्तीने प्रतिमा त्यांची खोटी डेड बॉडी या हॉस्पिटलच्या बाहेर काढली असावी, असं म्हणत आता सायली तिच्या मनात येणारे सर्व प्रश्न आणि शंका सर्वांसमोर बोलून दाखवत असते. सर्वजण सायलीच्या बोलण्याचा विचार करत असतात. तर रविराज सर म्हणू लागतात, महिपला हे सगळं काही माहीत असणं, प्रतिमाची खोटी डेड बॉडी आणि हा व्हिडिओ या माणसाने केलेला मॅनेज, म्हणजे हे सगळं काही इंटरनल एकमेकांना कनेक्ट आहे. या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतल्या गेलेल्या आहेत आणि या सगळ्याला आपल्याला वेगळं करावं लागणार आहे. तर अर्जुन म्हणतो, हो, याच माणसाने आपल्याला खोटी डेड बॉडी दिली आणि खोटे DNA बनवून आपल्याला ही चुकीची माहिती दिली की ज्यामुळे आपण सगळ्याच गोष्टींवर विश्वास ठेवला आणि सगळ्याच गोष्टी चुकीच्या घडत गेल्या. तर सायली म्हणते, कदाचित मला तरी असं वाटत की हा महिपचाच माणूस असू शकतो. तर अर्जुन म्हणतो, किंवा हा मिस्ट्रीमॅन असू शकतो की ज्याने
हे सगळं काही केलं असावं. आता रविराज सर, अर्जुन, सायली, प्रतिमा, हत्या, अश्विन सर्वजण विचार करू लागतात. तर आता पुढे रविराज सर म्हणू लागतात, त्यावेळी मी हे कागद का चेक केले नाही? त्यावेळी जर डॉक्युमेंट चेक केले असते तर आज हे सगळं काही घडलंच नसतं. प्रतिमा, ते म्हणतात, तुम्ही स्वतःला त्रास करून का घेत आहात? अर्जुन म्हणतो, सिनियर, तू जरी त्यावेळी डॉक्युमेंट चेक केले असतेस तरी सुद्धा मला खात्री आहे की महिप्त शिकरेने अजूनही काही ना काही कारनामे नक्कीच केले असते आणि सत्य तुला कळू दिलं नसतं. सायली म्हणते की हो, कदाचित हे सगळं काही महिप शिकरेनेच घडून आणलं आहे आणि त्याने हे सत्य आपल्यापर्यंत पोहोचू दिलं नसतं. तर अश्विन म्हणतो, मारुतमधून एखादी डेड बॉडी गायब होऊ शकते, त्या अर्थी ही व्यक्ती काहीही करू शकते. तर अर्जुन म्हणतो, आता या सगळ्याचा शोध तर घ्यावाच लागेल, या सगळ्याच्या मुळाशी जावंच लागेल. तर त्याचवेळी अश्विनला फोन येतो. अश्विन म्हणतो की हो, आलोच. अर्जुन म्हणतो, काय झाले? अश्विन म्हणतो, एक इमर्जन्सी आली आहे आणि त्यासाठी जावं लागेल. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, तुझ्या. आता रविराज सर तो व्हिडिओ पाहतात आणि म्हणू लागतात, ही व्यक्ती फक्त माझ्या समोर येऊ दे. आतापर्यंत 22 वर्ष जो काही मला मनस्ताप झालाय तो या व्यक्तीमुळे झाला आहे. आता या व्यक्तीला मी सोडणार नाही. असं म्हणत रविराज सर संतप्त झालेले असतात. रविराज सरांना या सगळ्याचाच खूप राग आलेला असतो. प्रतिमा, त्यांना रविराज सरांची काळजी वाटत असते. रविराज सर म्हणतात, या माणसाला ज्यावेळी शिक्षा होईल, हा माणूस ज्यावेळी जेलमध्ये जाईल, त्याचवेळी मी शांत होऊ शकेल, तेव्हाच माझ्या मनाला शांतता मिळू शकेल. असं म्हणत रविराज सर खूप चिडलेले असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई आणि अस्मिता बाहेर गेलेले असतात आणि त्याचवेळी सचिनही साक्षीला भेटण्यासाठी गेलेला असतो. आता सचिन साक्षीला 30 करत असताना, तिच्या जवळ असताना अस्मिताने पाहिलेलं असतं. आता अस्मिता तिथेच कोलमडून जाते. कल्पनात ताईंना या सगळ्याचा धक्का बसतो. घरी आल्यानंतर अस्मिता ज्यावेळी सचिनकडे पाहते त्यावेळी तिला खूप राग आलेला असतो. अस्मिता म्हणू लागते, हे दिवस पाहण्यापेक्षा खरंच मला असं वाटतंय. तर त्याचवेळी सचिन म्हणतो, तसं काही नाहीये खरं तर ती माझी फक्त कलीग होती, परंतु अर्जुनला हे सगळं काही माहीत असतं आणि तरी सुद्धा सचिन पुन्हा एकदा त्या मुलीला भेटायला गेला हे ज्यावेळी अर्जुनच्या कळत लक्षात येतं, त्याला कळतं, त्यावेळी अर्जुन सणसणीत सचिनच्या कानाखाली मारतो. आता अर्जुन अस्मिताच्या बाबतीत कोणतं पाऊल उचलेल आणि सचिनला कोणती शिक्षा देईल? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.